कुशल एअरपाट आहे बघा, वीट उचलली त्याला मारायला. अरे स्टॅपलर मारते तो. रितेश गबस. गणपती बाप्पा आपला पण गणपती आलेला आहे. जागा कुठं आहे बघा. बाई बघा ब्लॉग बघताना आपला आता सगळी कोण कोण आहे आपली बघा. मेन सोनूताई आलेली आहे. त्या दिवशी आपण आवरायला गेलतो ना, सोनूताई आलेली आहे आपली. अण्णा आहे, परत आपले पाहिले ते रामण्णा आहे, परत ते बारकी पोर आहे ते बघा. सगळा ब्लॉग लावला तर ताई आली तर ताईला ब्लॉग दाखवतो ना. ताईला माहित नव्हता एवढा काय सीन होता तो. चला भाई, सगळ्यात पहिले तुम्हाला गुड आफ्टरनून बोलीन मी. आता गुड मॉर्निंग तर बोलणार नाही. लेट ब्लॉग स्टार्ट केला. आता विसर्जनाचा दिवस. विसर्जनाचा दिवस म्हणजे आता तयारी करायची. रितेशला आणि आम्हाला पहिले हातगाडीचा हे दिलाय, काय बोलतात रे, रिस्पॉन्स, जबाबदारी दिली. तर आम्हाला काय करायचं आहे, हातगाडी. आता ती गाडीची जबाबदारी दिली अण्णांनी आणि पप्पांनी. हातगाडी आपली आहे ती सजवायची. तिला कालच टायरामध्ये हे करून ठेवलं, टायरामध्ये हवा घालून ठेवली पंपनी. रितेशनी ठेवलेली, आपण तो कासाकोटला घेतो त्याने हवा मारून ठेवला. आता पताके आणलेत. अरे ताम जाऊ दे, बोलत नाही. ते पताके आणलेत. परत आपल्या फुलांच्या माला बिला आहेत, त्याच्याने अजून सजवायचे आपण. अण्णा बोललाय चारी बाजूला काट्या करा, त्या काट्यांची हे करा, आपला सजवून टाका बोलतो. आणि तिथं पताके लावा. मी जेवते आता, जेवल्यानंतर सजवायला घेऊ मग एकदाची. जेवलो की मग मोकळा, मग टेन्शन नाही. आता तर सध्या किती वाजले, 2 वाजले. 2 वाजले मग आपल्याला मम्मी कितीला गणपती काढत आहे? टेपावर जा तू पहिले. मम्मी गणपती कितीला काढत आहे? मम्मी ना काकू इथं करंजा बनवतात. मोदक नाही ना झालं मम्मी? झालं मोदक. मोदक खात आहेत. कितीला काढतायत गणपती? 5:30 नंतर माझं आहे, टाइम आहे. मग ती पहिले आता मी जेवून घेते. जेवून घेऊन मग तयारी करायला लागेल. बाप्पा चालला त्याच्या गावाला सोडून. होता असतो तर तो पूर्ण वर्षभर सोबत आपल्या, पण जो असा सोबत असतो तो नसतो भाई वर्षभर. मनात तर असतोच भाई बाप्पा, पण ह्या टायमाला जी मजा असते ना खरंच. चला मी जेवून घेतो. माझा तर मूड खराबच आहे, बाप्पा चालला मी जेवून घेते, नंतर भेटू मग हातगाडीची तयारी करताना. मेन हिचा सीन काय माहिती आहे बघा. तू थांब रे जरा, मग दाखवू दे पहिले. हा चाक वाकडा आहे. यांचे सगळे रिंब आहे बघा. ए बस करते ना, 2 थांब जरा. आता सजवाला घेतून मस्त पैकी आता फुलांचा मला येईल. थांब जरा, पहिले लावून तर दे. पलू साईडला बघ. वाकडी जाते, थोडी आवड आहे ना. कुशल एअरपाट आहे बघा, वीट उचलली त्याला मारायला. अरे स्टॅपलर मारते तो. रितेश गबस, नको मस्ती करू. लागल घुसल अंगान तो. गबस स्टॅपलर, नको मस्ती करू तशी. अरे मारी ना गबस. स्टॅपलर दाखव इकडं. स्टॅपलर यो बेकार. गप जरा थांब. स्टॅपलर बेकार आहे. जरा हाताला मारला नाही ते करून, हातात डायरेक्ट स्टॅपलर घुसलतो. पिन स्टॅपलरची. पहिले कचरा काढायला पाहिजे. सगळं झालं आता. मी
हातगाडी सजवली तुम्हाला दाखवली तुम्हाला तरी पण दाखवतो अजून एकदा. आता झालं सगळं. थांबा मला चैन घालायची. मग तिकडे हाक मारताय सगळे अनासांची आरतीला. ते बघा मी काय तुझ्या आरतीला या येतोय म्हणजे सगळ्यांनाच बोलवलं आहे. मी पण आहे ते पण आहे. आता मी पहिले चैन घालतोय. हे बघा चैन घालून मग झालं. थांबा तुम्हाला मी चैन घालते मग हातगाडी दाखवतो. हातगाडी आपली साधी सुधी बरोबर सजवली आहे. तरीचा पुढच्या वर्षी काम करायचं आहे. एवढी नॉर्मली सजवलेली आहे. ते सजवलेले आहे ते तर जाऊ दे. चला पहिले मला आरतीला जाऊ द्या. लेट होते. ती आरती झाली की मग हिटली आरती घेऊन मग आली. ही शेवटची आरती मला असं वाटते असं ह्या वर्षीची शेवटची आरती अन्नासाठीतली. नंतर पण बघू गेलो तर जाऊ पण तसं नाही. ह्याच्यानंतर पण एक घ्यायला लागतात आपल्याला आरती. म्हणजे विसर्जन करून आलो ना त्यानंतर एक आरती करायला लागते. चला मजा दाखवते तुम्हाला आता. बघा हे बारकं गणपती आणलं. यो एक आहे यो लालबागचा राजा. हे बघा यांनी काढला आपला मार्शल साई यांचा गणपती. गणपती बाप्पा गणपतीचा जय जयकार. गणपतीचा जय जयकार. मोरया मोरया मोरया. भाई यांचं झालं काढून गणपती. आपला आता 6चा टायमिंग दिलाय. इथून 2 गणपती गणपती बाप्पांचा एक गणपती आहे. म्हणजे 3 गणपती हातगाडीवर एकदाच. आणि हे चलचित्र आहेत ते काय करताय ते दोन तुला विचारता. अश्विन हे बघ अशी सिस्टीम सांगायचं असते समजला तुझ्या का नाही. पावसाचा सीन आहे पण एवढा पुन्हा तरी पण काय सीन. रितेश आरती झाली आता. तुम्हाला बाप्पाचा मखरामधला तुम्हाला व्ह्यू दाखवते. बघून घ्या शेवटचा. मग पुढच्या वर्षी डायरेक्ट बाप्पाला आपलं जेवण बिवण काढून ठेवलंय. काय काढू दे. कोणचा माझा मग इथं का लागला पाणी लागलेलं पाणी. आता यो मग आले. हे थांब 2 मिनिटं. मग आवाज नाही मग तुला काय येईल. यो मखर आता खाली होता थोड्या टायमात. हे बघा 3 गांधी. ये गांधी जी के 3 बंदर आहेत. हे गांधीजीचं 3 माकरं आहेत. ती भाई बी बापासोबत फोटो काढीन आता. इथं बाहेर काढल्यावर बघा इथं तर रांगोळी काढली. इथं बाप्पा ठेवायचा आपला. आता इथं ठेवल्यावर पाया पडून मग फोटो काढीन मी बाप्पा. बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. तर आता आमचा गणपती काढला. थांब असा घे. कसा असा घे. हे काम कर. व्हिडिओ बंद कर आता. फोटो तर गणपती आम्ही इथे ठेवू खाली. ते आमच्या आईसा पण आलेल्या आहेत.
पाऊस नाही तो बरा. राधा गणपती कुठे आहे? गणपती कुठे आहे? गणपती आणते आता अन्नास आमचा ह्यो बाहेर काढला. आता आता पाया पडून हे करेल. हे बघा गणपती. तुम्हाला चॉकलेटचा हार दाखवते थांबा. गणपतीला चॉकलेटचा हार घातलाय. चॉकलेटांचा हार बनवलाय. फिरवली का नाही? बरोबर आहे. तशीच तशीच राहू दे. काकू अशीच कमरेवर घेऊन सोडा रममा मोती सोडा. आमचा गणपती आणि हा दादांचा गणपती. हा बघा छोटा गणपती. गाडी वरताने किंवा याकडताने पाटाला एक हात घ्या लागते. फास्ट घ्यावून चालत नाही. रोड नाही बरोबर नाही. तर तिकडे बघा ढोलकी घेऊन पुढे गेलाय. दोडी बांधायला रुपालू. पुढे भेटू. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. मोरया रे बाप्पा मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया. ढोलकीला शाल बदलून आलेला आहे. तर काय या काय या कसला दाखवून पाठीचा गणपती आधी. हा बघा पुढे एक गणपती गेलेला आहे आणि हा बघा एक गणपती. आपला पण गणपती आलेला आहे. हा हे गणपती आलेला. मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे. मालिके श्रीगंध गणेशा तुझा मला छंद.
आप्पांचा गणपती हल्लेला आहे, तिसरा गणपती. आता हा गणपती हातगाडीवर लावणार आहोत. जागा आहे तरी पण नाही. आमच्या आप्पांचा आहे गणपती. बघा जेसीबी फुल दलदलान भरलेले आहे. त्यांना वाटेल इथे नवा केलेला आहे. नवी मसनपट्टी केलेली आहे बघा. पाहू शकतात किती गर्दी आहे. इकडेच घ्या मग आतमध्ये या इकडे गाडी इथे थांबवू ना जागा कुठं आहे बघा. भाई आता आलोय बंदरावर. आपला बंदर सगळे गणपती इथं विसर्जन होतात. इथं काय इथं
आता मी सांगते तिथे जाऊ माहिती नाही ए सनी काल टेकलं ए सनी तांबे घेतला होय दादाकडे होता आयुष बाजू अंडी काय वरची घ्यायची ना धुवायची जगन शुकर नाचते बघ असला नाही ठुमक नाचते भाई एकदम बेकार फिलिंग येते रे का माहिती का विसर्जन करून आलो ना माझं दरवर्षी तसंच होतं विसर्जन करून आलो ना गणपती मग मला एकदम वेगळं वाटतं एकदम वेगळं काहीच नाही एवढं म्हणून
पाय धुवून घेते. आमच्या गावात मच्छर बेकार आहेत रे. पाय धुवून घेते हातपाय. कॅमेरा उचलताय नंतर उचलला मी आला तरी ते संजय इथं बसलो जरा. मला पण जरा बरं नव्हतं वेगळं वाटतं एकदम. तरी मग अशी मच्छर घरी गेलो ना तेव्हा माझी नुसती नजर ना बापाच्या मकराकडे जाते. नुसती मी दुसरीकडे लक्ष द्यायचं केलं तरी पण नाही, नजर तिकडेच जाते मकराजवळ. ते मकराला बघून ना मला कंटिन्यू रडायला होतं. मी रडलो आहे मागाशी लिटरली. मम्मी पप्पांसमोर रडलो आहे. असं कधी रडत नाही मम्मी पप्पांसमोर, रडलो आहे आता. बेकार वाटतं यार, बेकार वाटतं. जे बापालावर आहेत ना ते फिलिंग समजतील माझे काय होतं ते विसर्जनानंतर. खूप म्हणजे खूप बेकार वाटतं आहे, बोलून सही नाही वाटत. ते वर्षभरातून येतो बाबा एवढा, ठीक आहे बाबा. बाप्पा वर्षभर असतो आपल्यासोबत, मनात पण असतो आणि सोबत पण असतो आपल्या. पण जो आत्ता जसा सोबत असतो ना तो भाई वर्षभर नसतो. जो हॅपीनेस घेऊन येतो तो, जी मजा घेऊन येतो तो, जे एकदम हरियाली आणतो ना घरात, असा बाप्पा नाही ना एक वर्षभर. तो वर्षभरातून आताच येतो. त्याच्यामुळं वाटतं बेकार. आणि मी खरं रडलो आहे मागाशी, बोलूनच आहे नाही पण रडलो आहे मी. बेकार वाटतं यार, लय बेकार वाटतं, लिटरली बेकार वाटतं. म्हणून मी जेवलो ना अजून. मम्मी पप्पाचं जेवले, मला बोलवलेलं फोन केला तर मी जेवलो ना अजून. जेवीन आता जाईन थोडा, मन पण नाही जेवायचा, जेवीन थोडा, बघू काय करतात. झालं आता गणपती पण गेले कसे तरी. यावर्षी पण 5 दिवस पण 4 दिवस असे नाही गणपती, 6 दिवस गणपती होते, 7व्या दिवशी विसर्जन, म्हणजे आज विसर्जन. कसे पटापट दिवस गेले ना समजतच नाही. लिटरली मला प्रश्न पडला आहे बघ, डेली रुटीनचे आपले दिवस बघाल ना तुम्ही, नॉर्मल दिवस एकदम हळूहळू जातील. आणि जेव्हा आत्ताचे दिवस बघताल ना तुम्ही गणपतीचे बघाल, लय फटाफट गेले, लय फटाफट. मला तर असं वाटतं ना लिटरली गणपती आता 1-2 दिवस झाले चालते आणि लगेच गेले. म्हणजे 5 दिवसाचा गणपती असून 1.5 दिवसाचा नाही तर 2.5 दिवसाचा गणपती असं मला फील होते. विसर्जन झालं आहे 5 दिवसाचे गणपती. अजून मुंबईला जायचं आहे. मुंबईला इथं आपला लालबागच्या विसर्जनाला, म्हणजे 6 तारखेला अनंत चतुर्थीला. अनंत चतुर्थीला म्हणजे आम्ही रात्री जाणार आहे. लालबागचा कसं सीन असतो ते तुम्हाला काही माहीतच आहे, काही जणांना नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. अनंत चतुर्थीला काढतात, सकाळी काढला गणपती की पूर्ण ते मुंबईभर फिरवतात रात्रभर. मग सकाळी दुसऱ्या दिवशी जाऊन 7 तारखेला जाऊन विसर्जन करतात. मग आम्ही इकडचं आगमनाला जे गेलो ते अजून कोण आले तर ते कोण येतील कोण नाही ते आपल्याला नाही फिक्स अजून. आपण इथून 6 वाजता निघणार 6 तारखेला संध्याकाळी. 6ची बस आहे गावातून, तिथून निघलो मग ट्रेननी जाणार CST नाही चिंचपोकळीला. तिकडून मग तसं विसर्जन रात्रभर तिकडंच मुंबईला, तिकडं रात्रभर राहून सकाळी येणार मग घरी. तिथे आपले ब्लॉग आता चालू झालं होते, त्याचं काय नाही. आता सण बिन आहेत पुढच्या महिन्यात, पुढच्या ना याच महिन्यात नवरात्रीत आय गेस 20 तारखेला काहीतरी नवरात्री. मला पण नाही प्रॉपर माहीत, बघायला लागेल कॅलेंडरमध्ये. नवरात्रीला पण ब्लॉग येतील. गेलो आता ह्यांच्यासोबत, स्वप्नेश ह्यांच्यासोबत गेलो तर तो पण येईल माझा जरा. आणि हां मेन गोष्ट नाही जाऊ द्या, ते सस्पेन्स आहे, मी सांगणार नाही ते. तुम्ही डायरेक्ट ब्लॉगच बघा. तो स्वप्नेचंच आहे सीन, पण ते तुम्हाला मी सांगणार नाही आता, ते नंतर सांगेन. तुम्ही डायरेक्ट ब्लॉगच बघा. सांगेन पण कमी सांगेन, पण प्रॉपर नाही सांगणार मी. तुम्ही ब्लॉगमध्ये बघा ते डायरेक्ट नंतर काय ते. पण 22 तारीख नक्की लक्षात आहे. 22 नाही तर 20 तारखेला. मागापासून कॅमेराच चालला आहे म्हणून झालं. आता गणपती गेले. मूड खरं माझा लय बेकार मूड आहे, लय बेकार. म्हणून मी उचललाच नाही कॅमेरा. मी मागापासून असंच नॉर्मली फोटो बघत चाललो आहे. हा ब्लॉग आहे ना, ह्याची क्लिप बघितले. कॅमेरा दिला तर आयुषला काढायला, कारण की आता तुम्ही बघितलेच ते क्लिप. हातगाडी कसं घेऊन चाललेलो. हातगाडीचं सीन काय माहिती आहे, तिचे टायर ना रिम गेले, तिचे रिम पण गेलेत आणि थोडेसे एक टायर 1 का 2 मला असं वाटतं टायर क्रॉस आहेत. एक जास्तच क्रॉस आहे, एक थोडा क्रॉस आहे आणि तिचे ट्यूब गेलेत पूर्ण. कशी हवा भरली बोलू पुढच्या वर्षी ते रिम पण नवीन टाकू टायरला आणि टायर पण ट्यूबलेसवाला टाकून घेऊ, मग टेन्शन नाही राहणार मग ते. म्हणून मग ते सांभाळायला लागतं. आणि बाप्पा मूर्त्या पण असतात 2 आहेत. ते गणपती बाप्पाची मूर्ती होती पण ती ठेवली नाही. त्यांचा कोण मामाचा कोणाचा तरी पोरगा आहे, त्यांनी घेतला डोक्यावर. बोलून जाऊ दे मग ठेवते. मग हे 2 गणपती होते, त्याच्यामुळं पकडायला लागतं बरेच जणं.
हातगाडी. म्हणून मी आयुषला बोललो, मध्ये मध्ये मी पण काढत होतो, मध्ये मध्ये जास्त करून आयुषनेच काढलेत, मध्ये मध्ये मी काढत होतो जेव्हा फ्री रस्ता भेटत होता. मी आयुषला सांगितलं, बोलू घे धर तू कॅमेरा आणि काढ व्हिडिओ. ब्लॉगची एंड पण इथंच करतो. ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आजचं सांगा. पूर्ण मी 7 दिवसाचे टोटल ब्लॉग काढले. 7 नाही 8 दिवस झाले, कारण की 1 दिवस अगोदरपासून काढते ना. 8 दिवस टोटल डेली ब्लॉग काढतो आहे. माझ्याकडून झालं तेवढं मी केलं आहे. बस आता मेहनत तर करीन मी, असं नाही. आणि आता 5,000 पण सबस्क्रायबर होते, त्याचं काय नाही. बापाने खतरनाक आशीर्वाद दिला आहे. तर मी हे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले ते सांगा मला. हा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा मला कमेंटमध्ये नक्की. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मी आता जातो, जेवतो घरी, ब्लॉग इथं संपवतो. चला बाय बाय, टेक केअर.